किती वर्ष टिकतो ही माहिती आपण जाणून घेऊया. मुरघास आपण कडवळाचा केलेला आहे, ज्वारी वर्गे मॅगासूट नावाचं कडळ आहे, त्याच्यापासून आपण हा बनवलेला आहे मुरघास. तर हे दुसरं काय काय मिक्स केलंय याच्यामध्ये दुसरं काहीच नाही मिक्स केलेलं, फक्त मुरघास कल्चर म्हणून असतंय ते एक मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे टाकलेलं आपण. काय लिक्विड वगैरे काय दुसरं पावडर वगैरे? लिक्विड वगैरे नाही काही. म्हणजे ज्वारी वर्गीय जे कडवळ आहे, एक ज्वारी सारखंच पीक, आडवंटा म्हणून. आडवंटा आणि कडवळ, आणि त्यामध्ये मका वगैरे काय? मका आपल्याला भेटली नाही त्यावेळेस, मका टाकली तरी जमते, मकाचं जमतं. तर सर हे जे बनवलेलं किती दिवसापूर्वी बनवलेलं आहे? ह्याला एक 6 महिने झाले. 6 महिने झाले. आणि याची टिकण्याची कॅपॅसिटी किती दिवस? 1 वर्षभरात जमते. 1 वर्षभरात टिकतंय. तर आपण वरच्या बाजूने येऊन पाहू शकतात की या ठिकाणी कसं सरांनी स्टोरेज करण्यासाठी मोठं हे पूर्ण भरलेलं आहे मध्ये आतमध्ये. आता याच्यासाठी किती लागलं आपल्याला हे जे मका वगैरे? क्षेत्र आपल्याला एक 5 एकरच लागलं होतं याला. 5 एकरचं कडवळ आपण कट करून ह्याच्यात टाकलेलं आहे. तर आता किती दिवस पुरेल हे आपल्याला? हे आता एक 1.5-2 महिने पुरेल हे आपल्याला. दररोज किती टोपले टाकावं लागते? दररोज एक 10 टप काढतो आम्ही ह्याच्यात. 10 टप काढतात. आणि याच्यामध्ये ते जनावर खातात का हे आता वाळून गेल्यानंतर, किंवा काय अडचण येत नाही? काहीच अडचण येत, आवडीने खातात. आणि त्या ताज्या मटेरियल सारखंच ह्याला गवतासारखंच खातात का? म्हणजे असं बरेच काही जनावर खात नाहीत. नाही, सर्वजणच खातात. तसं काही अडचण नाही, कारण आमचे जनावर खूप आवडीने खातात ह्या चाऱ्याला. आणि हे असं तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या दुधाची प्रोडक्शन जास्त वाढते, कारण रोजचा चारा आपण आणतो रानातून, आणि ह्या गोष्टी आपल्याला परवडेबल नाहीत. त्याला मजूर लागते, बैल वगैरे सांभाळावं लागते. मग ते सगळा खर्च जर विचार केला तर ते खूप लांब जाते. आणि आजच्या लोकांची एक टेंडन्सी नाही राहिली काम करायची, त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःमध्ये बदल करून अशा काय पद्धतीचा जर व्यवसाय केला आपण. तुम्हाला कसं सुरुवातीला हे असं रिस्क घ्यावी वाटली की मुरघास बनवला पाहिजे, सक्सेसफुल? रिस्क घेतल्याशिवाय जगामध्ये काहीच नाही. तर त्यासाठी मी काय केलं, सुरुवातीला मी प्रयोग केलाय का 1 टनाच्या बॅगेमध्ये मुरघास तयार केला, आणि तो 40 दिवसांनी मी खोलला, आणि त्यानंतर तो बघितला तर खूप छान निघला, आणि जनावर खूप आवडीने खाऊ लागले. तर मग त्यावेळेस मला एक आत्मविश्वास निर्माण झाला, कारण हे याच्यामध्ये काही अडचण नाही. ह्याला फक्त काय करायचं, ट्रॅक्टरनी तुडवायचं, आणि कट केल्यानंतर कट करून ह्यात टाकायचं, आणि ट्रॅक्टरने तुडवायचं, रिवर्स घेऊन या गोष्टी केल्यानंतर ओलसर कशा होत्या? ओलाच असतो. एक 75 दिवस ते 80च्या आसपास आपण कट केलेला आहे हा. म्हणजे ज्यावेळेस हे हुड्यात असते, ज्वारीचं हुड्यात असते, छोटे लागले, त्यावेळेस आपण हा बनवलेला आहे. बर. तर पलीकडला हा तुमचा रिकामा झालेला आहे. आता मग काय आपली 5 एकर, ह्याच्यामध्ये आता एक 1.5 महिने आपण स्टोरेज करणार आहोत. हे पूर्ण भरलेलं होतं का? हे पूर्ण भरलेलं. हे काय, हे घास काढण्यासाठीचं क्षेत्र आहे का? हे घास काढण्यासारखं क्षेत्र. हे काय आहे माहितीये का, गेल्या वर्षी जे आपल्याकडे दुष्काळ पडला होता, तर हा मी बंकर पूर्ण भरलेला होता. मला हा बंकर कमीत कमी 7 महिने गेला होता. 7 महिने एवढ्या 24-23 गाईला खायला. आणि ह्याला स्टोअर करायला तुम्हाला पाण्याचं वगैरे सगळं सुरक्षा करण्यासाठी ताडपत्री वगैरे वापरावं लागते. आणि पाण्याला काय आहे माहितीये का, खड्डा जर बनवत असताना उतारता बनवा, थोडासा पाठीमागून चढ द्यायचा, इकडे पुढे इकडे पाणी निघून गेलं पाहिजे. आणि ह्याला जमिनीमध्येच का ठेवावं लागतं? ह्याला म्हणजे हवा बंद करून ठेवावं लागत ना. मुख्यतः हवा चौकून बंद झाली पाहिजे. कशामुळं? तर ते त्याला फंगस वगैरे लागू नये, बुरशी लागू नये. बुरशी लागल्यावर जनावर आजारी पडू शकतात, बरोबर. त्याच्यामुळं ह्या गोष्टी करणं गरजेचं. याला सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे हवा बंद, चांगली ताडपत्री वापरायची, काही चिंता नाही, तुम्ही किती मोठी रिक्षा घेऊ शकता. आणि छोट्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 2-4 गाई म्हशी जनावरे आहेत, ते सुद्धा घरी अशा बॅग मध्ये किंवा ताडपत्रीमध्ये खड्डा करून बनवू शकतात की जे आपल्या क्षमतेनुसार. समजा 2 गाई येतात, त्यांनी 5 टन मुरघास बनवून ठेवायचा. सुखी जीवन, पाऊस आला किंवा वादळ आलं किंवा ऊन पडलं, तुम्ही सकाळी उचलून जनावर टाकायचं. सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि विविध जिथे दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात हे चारा खूप महत्वाचा उपयोगी ठरणार आहे. मग काय माहितीये का, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस कमी पडतो, आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस चारा पिकाची लागवड करायची. आणि लागवड केल्यानंतर आपल्या जे अशा पद्धतीची जर आपण व्यवस्था केली, समजा आपल्या ज्याला पशुपालन करायचंय त्यांनी जर अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन केलं की जेणेकरून 50 टन 100 टन चारा असा स्टोरेज करून ठेवला आपल्या जनावरांच्या क्षमतेनुसार, किंवा कुणाकडे 10 गायीत, कुणाकडे 20 गायीत, आपल्या क्षमतेनुसार कुणाला 10 टन नक्कीच कामाला येणार आहे. आणि
त्यामध्ये काय आहे की जनावरांची दुधाची क्षमता वाढते, जनावर सुरक्षित राहतात आणि पावसापासून सुरक्षा होते आणि कमी जागेमध्ये. आता या एवढ्या क्षेत्रामध्ये किती टन बसतो हा जवळपास? ह्याच्यामध्ये 50 ते 60 टन माल बसतो. आणि किती एकर क्षेत्रामधलं त्याच्यामध्ये धान्य बसेल? ह्याच्यामध्ये साधारणतः 5.5 ते 6 एकर मध्ये लागतोय माल. बघा